या संदर्भात पहिली बातमी अपघाताची आल्यानंतर व्हिजिबिलिटी नव्हती, धुकं होतं म्हणून ऍक्सिडेंट झाला सांगितलं. मात्र तिथे व्हिजिबिलिटी नव्हती. त्यानंतर व्हिडिओ पण फिरतात आहे आणि घड्याळावरून मृतदेह ओळखला गेला. ही देखील माहिती आणि त्या स्वरूपाची प्रत्यक्षदर्शी लोकांनी तेही सांगितलं. एकूण विमानात 6 जण होते याचा देखील उल्लेख झाला. मात्र हा सगळा जो सिक्वेन्स हा जोडून येत नाही आणि धुके जे दाटलेलं सांगत होते हे एकंदरीत या सर्व प्रकरणावर धुकं दाटलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गप्प बसलेले आहेत. केवळ चौकशी करा एवढं पत्र देऊन ते काहीही करायला तयार नाही. त्यांनी शपथविधीत जेवढी तत्परता दाखवली त्यापेक्षा 10 पटीनं जर या सगळ्या तपासाची चक्र फिरवली असती तर अधिक बरं झाले असते. एकंदरीत अजित पवार हे कोणत्याही पक्षाचे असतील ते लोकनेते होते. त्यांच्या हत्येची जी शक्यता वर्तवल्या जात आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि या संदर्भामध्ये सरकारने जो अहवाल आहे हा पारदर्शक पद्धतीने ताबडतोबीनं हा अहवाल सादर करावा अशी आमची काँग्रेस पक्षाची